धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात काल झालेल्या 2 गटातील वादानंतर आज शहरात तणावपूर्ण शांतता आहे, तर पोलिसांच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। दोंडाईच्या शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर असं असून दुकाने आणि बाजारपेठा सुरू करण्यात आली आहेत। तसंच काही उलटवाजांकडून उलटसुलट अफवा पसरवल्या जात आहेत। अशा अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता पाळावी, तसेच या घडलेल्या प्रकरणांमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असं देखील आश्वासन पोलीस यांच्या वतीने नागरिकांना देण्यात आलंय। कोई तकलीफ भी नहीं होगी, पहली बात। दूसरी बात, जो इस घटना को जिम्मेदार है उन सबको वहाँ पे कार्रवाई की जाएगी। हमारे पास ड्रोन कैमरा है, उसमें शूटिंग है। अपने कुछ लोगों ने प्राइवेट शूटिंग की है, वो भी हम कलेक्ट करेंगे और उसमें जो गलती करते गुनाह करते दिखेगा सिर्फ उस पर ही कार्रवाई होगी, बेगुनाहों पे कार्रवाई होगी नहीं। तीसरी बात, वो कोई भी हो जिसने ये घटना की है उसको छोड़ेंगे नहीं, उसके ऊपर गुनाह दाखिल होगा, उस पर कायदेशीर कार्रवाई होगी। ये मैं डीवाईएसपी साहब, हमारे एसपी साहब और प्रशासन की ओर से सबको मैं बोल रहा हूँ। चौथी बात, अभी गांव में क्या हो रहा है कि इधर से 10 लोग आ रहे हैं, उधर 500 लोग जमा हो गए, इधर हिंदू का दुकान फोड़ दिया, उधर मुसलमान का दुकान जला दिया। तो ये जो अफवाहें आ रही है, तो आप सबको मैं एक दरख्वास्त करता हूँ कि ये अफवाहों पे भरोसा मत करो। पूरा पुलिस गाँव में घूम रहा है, आजू बाजू में गाँव में भी है, पेट्रोलिंग शुरू है, पूरा फोर्स यहाँ पे आ गया है। तो कोई भी गलत जो अफवाह है उस पर भरोसा मत करो। अपना जो जवाबदार है उनको आइडेंटिफाई करके उन पे गुना दाखिल करने की प्रोसीजर चालू है। मैं फिर से रिपीट करता हूँ, खुद एसपी सर यहाँ पे अपने दोंडाईचा में है, सर खुद पेट्रोलिंग कर रहे हैं, सब घटना का मुआवना कर रहे हैं। डीवाईएसपी साहब है, हम जो गुना दाखिल कर रहे हैं वो एकदम प्रॉपर कायदेशीर होगा और किसी पे अन्याय नहीं होगा, ये भी मैं यहाँ पे बोलता हूँ। घटना का जो पंचनामा है, जो सीसीटीवी का जो कलेक्ट करना है, आरोपियों को जो आइडेंटिफाई करना है, वो सब हमारी प्रोसीजर शुरू है। आपके जो यहाँ पे जो बुजुर्ग है, जो जिम्मेदार है, उनको हम उनके साथ कांटेक्ट में रहेंगे। आप सब पे भरोसा रखो कि गलत कुछ नहीं होगा, कार्रवाई 100% हो गया ना वो। ये ऐसे है, देखो ये अगर आप ऐसे न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। आयफोन 16 सिरीज सर्वप्रथम खरेदी करण्यासाठी नागरिकांची बीकेसीच्या ॲपल स्टोअरच्या बाहेर गर्दी पाहायला मिळते, तर भारतातील नागरिकांना आयफोनचं मोठं वेड आहे आणि आज 20 सप्टेंबर 2024 पासून आयफोन 16 मॉडेल्सची विक्री सुरू झालेली आहे। त्यामुळे आज हा फोन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी मुंबईतील बीकेसीच्या ॲपल स्टोअरच्या बाहेर पाहायला मिळते। या फोनची खरेदी करण्यासाठी लोक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आले आहेत, तर याची लाईन सकाळी 6 वाजल्यापासून नागरिकांनी लावली आहे। हा मोबाईल फोन आतापर्यंतच्या ज्या आयफोनच्या सिरीज आल्या आहेत त्यापेक्षा अतिशय वेगळा असून यामध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत आणि सध्या एआयचा जमाना आहे, त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी नागरिकांचा उत्साह मोठा दिसतोय। तर असेच आज मुंबईच्या बीकेसी ॲपल स्टोअरच्या बाहेर हे दिसून आले। बोलायचं सर, तुमचं नाव कुठून आलं? राईट, माझं नाव सिद्धार्थ आहे, मी इथनं पार्ला ईस्टमधनं चाललेलं आहे मुंबई। सर, तर आज भारतामध्ये आयफोन 16 जे आहे त्या प्रमाणात लॉन्च झालेलं आहे, मोठ्या संख्येने तुम्ही पण गर्दी पाहू शकता। बरोबर। तर हे कशासाठी हे गर्दी इथे आहे आणि वेगळं काय आहे? वेगळं काय म्हणजे फीचर्स आहे, अट्रॅक्शन आणि क्युरिओसिटी काय आहे लोकांमध्ये, तुम्ही काय सांगा? बरोबर, अशी खूप वर्षानंतर असं झालेलं आहे की ॲपल आयफोनमध्ये एक खूप मोठी जंप आलेली आहे। जसं आपण 13, 14, 15मध्ये बघितलं, इम्प्रूव्हमेंट्स होते पण एवढी मोठी जंप नव्हती। 16 असं पहिला असं व्हर्जन आहे खूप वेळानंतर, जिथे खूप फीचर्स आहेत जे 16 आणि 16च्या नंतरचे जे व्हर्जन्स येतील त्याच्यावरच लागू होतील, मागच्या व्हर्जन्सवर लागू होणार नाही। तर माझ्या स्वतःकडे पण आयफोन 13 आहे, पण मग त्या व्हर्जनवरनं ह्या व्हर्जनमध्ये येताना जेन्युइनली एक्साइटमेंट आहे, क्युरिओसिटी आहे की हे फीचर्स कसे आपल्याला युजफुल होतील डे टू डे लाईफमध्ये। आणि आपण आजकाल तर बघतच आहोत, एआयच्या अवतीभवती खूप क्युरिओसिटी आहे, खूप एक्साइटमेंट आहे। तर असा हा फोन आलेला आहे जे एआयचे फीचर्स आपल्या हातात, आपल्या खिशात ठेवणार आहेत, तर डेफिनेटली एक्साइटमेंट आहे आणि म्हणूनच आपण पाहतात की एवढी भीड, एवढी इथे क्राऊड आहे। तुम्ही किती वाजता आले आणि
नाही सर, मला माहिती होतं की सकाळी जास्त गर्दी असेल इथे, तर मी आलो, एक अर्धा तास झाला आहे मला इथे येऊन. सर आईफोन 16 जो आज लॉन्च हुआ है उसके लिए आज स्टोर के बाहर भी बहुत भीड़ लगी हुई है, तो ऐसा क्या क्यूरियोसिटी है जो बहुत सारे लोग आए हैं सुबह से लाइन लगा है, क्या ऐसा क्या नया फीचर है जो लोग आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI के ऊपर काफ़ी वर्किंग की है इन्होंने कंपेयर टू सैमसंग लास्ट ईयर जैसे S24 अल्ट्रा लेके आए थे उस हिसाब से. एंड सोशल सिंबल है, पीपल वेट फॉर द इवेंट टू कम एंड गुड. कुछ हैपनिंग है लाइफ में. is it because of the colors? Nothing about the colors. The colors, features, basically features, not the colors. Colors are the same. They've just changed the name. That's it. Some people were saying that there is desert type. Desert Titanium is same as gold. A 13 Pro Max gold color and 16 Pro Max gold color is almost the same. Has the price been increased or Yes, it is increased in Pro Max, but in Pro it's decreased by 15,000. Yeah. sir, your name and My name's Atul. I've come from New Bombay, Vashi. न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार. संवेदनशील भागात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली आहे. तर नंदुरबार शहरात काल झालेल्या दंगलीनंतर आज नंदुरबार शहरात शांतता असून सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज पसरवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिले आहे. काल जे नंदुरबार शहरमध्ये हिंदू समाजामध्ये तणावाच्या परिस्थिती व उघडकीस झाली होती, त्या अनुषंगाने रात्री उशीर नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये सिटी पोलीस स्टेशनमध्ये CR कमांड क्राईम नंबर 579/2024 वेगवेगळे कलम अनुषंगाने यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आहे, असॉल्ट ऑन पब्लिक सर्वंट आहे आणि त्याचबरोबर 324 IPCचे 324 होते आणि इतर वेगवेगळे कलम लावून रायटिंग, त्याचबरोबर अटेम्प्ट टू मर्डर व असॉल्ट ऑन पब्लिक सर्वंट अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये एकूण 55 आरोपी 55 आरोपी आता पाहतो पोलिसांच्या ताब्यात आणि अटक आहे. 54 आरोपी ज्यांचे नाव निष्पन्न आहे ते सध्या फरार आहे. या व्यतिरिक्त पोलिसांकडे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे CCTV फुटेज मोबाईल क्लिप्स भेटलेले आहेत त्यांची ॲनालिसिस करून या सर्व प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत त्या सर्वांचे नाव निष्पन्न करून त्यांना आरोपी करण्यात येईल आणि त्यामध्ये त्यांचे सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. सध्या जे आज आरोपी अटक आहे त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्याची आता आमची प्रक्रिया सुरू आहे. सर काही दुसरं एकूण 21 पोलीस अंमलदार व होमगार्ड वेगवेगळी दुखापतीने इंजर्ड आहे, गंभीर नाही आहे. त्या व्यतिरिक्त 2 खाजगी इतर विभागाचे जे खाजगी अंमलदार आहेत ते इंजर्ड आहे. काही सिव्हिल कंप्लेंट अजून आलेली नाही आहे. आली तर आम्ही त्यांच्यावर दखल घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. जी परिस्थिती होती त्यावर काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक कंट्रोलमध्ये आणण्यात आलेला होता आणि रात्रीपासून आमचा बंदोबस्त लागलेलाच आहे आणि आतासुद्धा बंदोबस्त आहे. सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील, कुठल्याही प्रकारची व्हिडिओज अफवावर विश्वास ठेवू नये. जे मोबाईल क्लिप्सवर छोटे छोटे क्लिप्स तयार करून वेगवेगळी अफवा पसरवण्याचा किंवा गैरसमज समाजामध्ये पसरवण्याचा काम काही समाजकंटकांकडून होऊ शकतो. त्यातून आपल्याला स्वतःला आपण बली पडू नये आणि अशी जर काही व्हिडिओ आपल्यासमोर आले तर कृपया पोलीस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना पाठवावे. पोलीस बंदोबस्त अनुषंगाने SRPFची आमची जी एक कंपनी आहे ते पोलीस नंदुरबार सिटीमध्ये तैनात आहे आणि सर्व पोलीस नंदुरबार जिल्ह्याची जे पोलीस दल आहे त्यामधला मोठा बंदोबस्त नंदुरबार शहरामध्ये तैनात आहे आणि पोलीस विभाग सुसज्ज आहे आणि शहरामध्ये शांती ठेवण्यासाठी आम्ही तत्पर आहे. न्यूज मराठी 24/7.
नवा भारत नवा विचार.